बहिणींनो, आम्ही महायुतीचं सरकार, आम्ही सगळेजण तुम्हाला ती भाऊबीज दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही। जुलै ऑगस्टचे पैसे तुम्हाला 3000 रुपये तुमच्या अकाउंटला साधारण 17 तारखेला 18 तारखेला पोहोचलेले असतील आणि विरोधकांना नेमकं ह्याचं दुःख झालंय, ज्याचा उल्लेख मगाशी ओझरता आमच्या सुनील तटकरे साहेबांनी केला। काही जणांनी माझ्यावर आरोप केलोय, काय सांगतायत, खोटं सांगतायत, चुनावी जुमला आहे, ह्यांना वेळ मारून न्यायची आहे। वेळ मारून नेणारी माणसं आम्ही नाहीत, कारण आम्हाला पण लॉंग टर्मचं राजकारण करायचं आहे, आम्हाला आउटघटकेचं राजकारण करायचं नाही। आज मी निपाडमध्ये येऊन, आज मी कळवडला, सुरगण्याला, दिंडोरीला, उद्याच्याला येवल्याला, नाशिक रोडला जाऊन मी काही सांगितलं तर उद्या ह्याच महिला मला नंतर आल्यानंतर जाब विचारू शकतात, काय अजित पवार त्या दिवशी नागपंचमीला आला होता, फार वर तोंड करून बोलत होता, कुठं गेला तुझ्या गप्पा, कुठं गेलं ते आमचे 1,500 रुपये। तुम्हाला अधिकार आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे। जरूर माझी महिला मला विचारेल, माझी मायमाऊली मला विचारेल आणि त्याला उत्तर देणं माझा क्रमप्राप्त आहे। आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा फार अभ्यास पूर्ण करून तुमच्या माझ्या राज्या, देशातलं एक प्रगत राज्य आहे, जीएसटीचा मोठा कर आपल्याला मिळतो, एक्साईजचा कर मिळतो, नोंदणी करतो त्याचा कर आपल्याला मिळतो, अनेक प्रकारचे कर आपण गोळा करत असतो। आपलं स्थूल उत्पन्न चांगलं आहे, त्याच्यातून आपण पुढे चाललेलो आहे। त्याच्यामुळं खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कोणी केला तर कृपा करून त्याला बळी पडू नका। ही योजना आम्ही चालू केलेली आहे, ती कायमची पुढे चालू राहावी म्हणून चालू केलेली आहे, बंद करण्याकरता चालू केलेली नाही। ही माझ्या मायमाऊलींनी लक्षात ठेवा, माझी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। हे करत असताना उद्याच्याला एक गोष्ट खरी आहे, मी लपून ठेवत नाही, ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं अशा पद्धतीनं माझा स्वभाव नाहीये। त्यामध्ये उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे, आमची बटणं दाबली पाहिजे, तर ती योजना चालू राहील ना। योजना आम्ही आणलेली आहे, योजनेचा खर्च 45,000 कोटी रुपयाचा आम्ही अभ्यास केलेला आहे, कसे रिसोर्सेस उभे करायचे, कसं त्याच्यातनं इतर कामामध्ये काटकसर करायची, वायफळ खर्च कसा कमी करायचा आणि त्याच्यातनं पै कसं वाचवायचं, थेंबे थेंबे तळे साचे जसं म्हणतो, तुम्ही संसार करत असताना ज्या पद्धतीनं संसार करता आणि महिन्याच्या महिन्याला व्यवस्थितपणे सगळं घरातलं भागवता, त्या प्रकारे आम्हाला पण ह्या 13-13.5 कोटी जनतेचा संसार आम्ही सगळेजण ह्या सरकारमध्ये करतोय।